कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वृत्तपत्र लेखक मंचातर्फे महानगरपालिका मुलांची उर्दू केंद्रशाळा कॅम्प येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी मार्गदर्शन करताना मराठी ही महाराष्ट्राची शान असून मातृभाषेबरोबरच मराठीचे लेखन वाचन प्रत्येकाला अवगत असावे असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मेहजबीन मुल्ला उपस्थित होत्या। प्रास्ताविक सुनील पुजारी यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण धुमाळ यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत आणली। अरुण धुमाळ यांनी साने गुरुजींचे खरा तो एकची धर्म हे गीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले तर प्रांजली मोहीकर यांनी स्वरचित कविता सादर केली। कार्यक्रमास मंचाचे सदस्य, शाळेतील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार प्रदर्शन अशोक ममाणे यांनी केले। आल्यानंतर मीच लिहिलं फळ्यावर, कारण की मॅडमचं म्हणणं होतं फळ्याचं तुम्ही खूप चांगलं चित्रकार का लिहिता, खूप चांगलं, तर तुमच्या हातात फळ्यावर लिहायला पाहिजे। तर मी लिहिलेलं आहे मराठी भाषा गौरव दिन आपण इथं साजरा करत आहोत आणि हे साजरा करण्याची संधी आपल्या शाळेनं आम्हाला दिली मंचाला, त्याबद्दल सर्वप्रथम मी मंचाचे आभार व्यक्त करतो व माझ्या मंचाचे सहकारी जे माझे सर्व सिनियर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कार्यक्रम इथं घेतलो आणि ते नेहमीच मला सहकार्य करतात। असे सर्व मंचाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, मेहजबीन मुल्ला, उपस्थित सर्व शिक्षक बांधव, आज आपण मराठी दिवस पूर्ण महाराष्ट्रावर साजरा करतो। ते का करतो तर इथे फोटो ठेवलेला आहे, प्रतिमा आहे ना, कोणाचं आहे? कुसुमाग्रज वा शिरवाडकर, म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर नावाचे ते मोठे साहित्यिक, कवी, लेखक होते। त्यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस पूर्ण महाराष्ट्रभर मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो। हे करत असताना एक महत्त्वाचं म्हणजे कुसुमाग्रज यांना का म्हणतात तर त्यांची मोठी बहीण ज्याचं नाव होतं कुसुम, हे मोठ्या बहिणीवर खूप प्रेम करायचे, म्हणून त्यांनी काय केलं, मोठ्या बहिणीच्याच नावानं स्वतःचं नाव द्यायला चालू केलं। म्हणजे कवीचं टोपण नाव असतं ना, ते छोटं नाव कोणाचं द्यायचं तर त्यांनी त्यांच्या बहिणीचं नाव दिलं कुसुम, कुसुमाग्रज। तर ते स्वतः त्या नावानंच लेखन करायचे, म्हणजे बहिणीबद्दलचं प्रेम किती आहे हे त्यांच्या लिहिण्यावरनं किंवा वागण्यावरनं आपल्याला ते दिसत। त्याचबरोबर मराठी दिन साजरा करण्याचा या शाळेचा उद्देश आहे की आपली सर्वांची मातृभाषा उर्दू आहे ना, आपण उर्दूमध्ये शिक्षण घेतो, पण उर्दू बरोबर इतर भाषेचा देखील महत्त्व आहे। जगा